हॅलो, जानकीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। भरली मसाला मिरची आज आपल्याला करायची आहे। आपल्या जेवणात रंगत येण्यासाठी आपण अनेक तोंडी लावणे वापरतो। आज आपण यापैकी भरली मसाला मिरची करणार आहोत। तर हे आपण स्वच्छ मिरची धुवून घेतलेली आहे। मोठी मोठी मिरची आहे आपली, उभे काप करून घेतले। बिया सगळ्या याच्यातल्या बिया आपण काढून घेतल्या। आता ही आपल्याला भरून घ्यायची आहे। इथं मिरची आपण काढून घेऊ। अशा मोठ्या 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 मिरच्या घेतलेल्या आहेत आपण। आणि त्यासाठी आपण हे तीळ भाजून घेतलेले आहेत, शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। खोबरं मात्र भाजून घेतलेलं नाही, खोबरं ह्याच्यात मिक्स आहे, डाळवं आहे आणि लसूण आहे। तर हे आपण सगळं मसाला काढून घेऊ। याला धनेपूड टाकलेले आहे आपण त्या मसाल्यामध्ये। जिरेपूड टाकून घेऊ। आता टाकू थोडीशी हळद, मीठ, याच्या चवीपुरतं आपण मीठ टाकणार आहोत। हिरवी मिरचीला मीठ थोडंसं जास्तच लागतं कारण तिखटपणा असतो आणि ह्या मिरच्या खूप तिखट आहेत, झाल आहेत, म्हणूनच आपण मिरची काढून त्याच्यातलं बिया काढून घेतलेल्या आहेत। हे छान आपण असं मिसळून घ्यायचं आहे। ओलसरपणा येण्यासाठी आपण थोडंसं तेल घालून घेऊ। याला हे मिक्स करून घेऊ चांगलं। याला चांगलं असं आपण थोडंसं तेल घालून ओलसरपणा आणलेला आहे। आता आपण या मिरचीमध्ये छान असं भरून घेऊ। चांगली अशी दाबून दाबून मिरची भरून घ्यायची। सगळ्या मिरच्या अशा प्रकारे भरून घ्यायच्या। बंद करून घ्यायच्या। तर आपण गॅस चालू केलेला आहे, त्यावर तवा ठेवलेला आहे आणि 1-1.5 पळी आपल्या अंदाजानेच आपण कमी जास्त तेल टाकू शकतो। मी 1.5 पळी तेल टाकले। आता यामध्ये ह्या मिरच्या आपण सोडून देऊ। मंद गॅसवरच मिरच्या आपल्याला परतून घ्यायच्या कारण त्या उडतात ना, पुन्हा पाण्याचा अंश असल्यामुळं मिरच्या खूप उडतात। त्यामुळे आपण मंद गॅसवर छान अशा तळून घ्यायचं याला। ह्या मिरच्या आपल्या किती छान परतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। आपल्या मसाल्यामध्ये छान मिरच्या परतून झालेल्या आहेत आणि मऊ पण झालेल्या आहेत। तर आता आपण हे राहिलेला उरलेला मसाला याला टाकून घेऊ सगळा। खूप छान सुवास येत आहे, फार ह्या खमंग होतात आणि तोंडाला चव येते, जेवणाला रंगत येते। थोडी कोथिंबीर टाकू आणि छान आता एकदा असं खालीवरी परतून घेऊ। आता खूप सुंदर होते ही आणि ही चांगली 10-15 दिवस फ्रीजमध्ये टिकते आणि वर पण 2-3 दिवस टिकते कारण याला दही नाही, काही नाही, त्यामुळे तेलातली मिरची भरपूर टिकते। आता आपण गॅस बंद करून टाकू आणि थंड करू। थंड तर होणारच आहे ही। तव्यावर एका 5-10 मिनिटं ठेवू आणि थंड झालं की आपण काढून घेऊ कशात तरी डिशमध्ये वगैरे, प्लेटमध्ये। हे तव्यावर छान आपलं थंड झालेलं आहे, नाहीतर आपण आणि डिशमध्ये काढून घेतलेलं आहे। बघा आपली मिरची, तळलेली मिरची, मसाला मिरची तयार झाली, खाण्यासाठी तयार आहे। सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, नक्की करून पहा, कमेंट द्यायला विसरू नका मैत्रिणींनो।